गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. मी आहे श्रद्धा आणि हा आहे माझा 5वा ब्लॉग. जसं मी रोज सांगते की इन्स्टा एडिटिंग आणि रील मला थोडंफार पण ब्लॉगिंगसाठी मी नवीनच आहे, म्हणून काही चूक झाल्यास मी क्षमस्व आहे. ब्लॉगिंग रोजची दिनचर्या मी दाखवणार आहे. मी राहते ते एक छोटंसं गाव आहे, पण मूर्ती लहान ख्याती महान म्हणावं असं माझं गाव आहे. जेथील मांजरा डॅम हा आजूबाजूंच्या मोठमोठ्या शहरांची तहान भागवतं अशा या गावचे आम्ही सर्वसाधारण शेतकरी जोडी. तसंही मला शेतकरी असण्यापेक्षा गावात रहिवासी असण्याचा जास्त अभिमान नेहमीच वाटत आला आहे. जन्माने मीच तशी सिटीमधली आहे, पण अट्रॅक्शन नेहमीच गावचं होतं. त्याचसोबत हे पण खरं आहे की सिटीमधलं आयुष्य जसं फास्ट फॉरवर्ड आणि सुंदर आहे, तसंच गाव सुद्धा अजूनही सायलेंट आणि हॅपी प्लेस आहे. आणि ते कसं हे मी ब्लॉगमधून नक्की दाखवणार. निदान मी प्रयत्न तरी तसाच करणार आहे. जितकी सिटी सुंदर आहे तितकंच गाव सुद्धा सुखद आणि सुंदर आहे. मला सिटी आणि गावाचं कोणतंही कंपॅरिझन करायचं नाही. दोन्ही आपल्या जागी परफेक्टच आहेत. पण म्हणतात ना, आपण आपलंच महत्त्व पटवून द्या, म्हणून मी गावातच राहते तर गावची डेली रुटीन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, जो की मला माहीत आहे तुम्हा सर्वांना नक्कीच आवडणार आहे. घरात सासू आणि आजी असण्याचा हा गरम गरम हिवाळा स्पेशल लाडू. आजी आणि सासूबाईंनी हे सुंदर लाडू बनवले, मग मीही कमी नाही. मी सुद्धा पटापट इडली सांबार बनवून घेतला आणि झोक्यावर बसून गरम गरम संपवला सुद्धा. मी तर बाबा माझ्या घरची लाडकी सून आहे. गावाकडे असंच असतं. तशी मी नशीबवानच आहे. पाहता पाहता संध्याकाळ झाली आणि आम्ही शॉर्ट बट स्वीट असा माझ्या मोठ्या दिरांचा बर्थडे सेलिब्रेट केला. तुम्हास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अशा रीतीने आजचा दिवस ही सीनूच्या झोपण्याची तयारी. चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.